नमस्कार. अकलूज नगर परिषद निवडणूक 2025 या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेले आहे. कालपासून या ठिकाणी नामनिर्देशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली असली तरी अद्यापर्यंत कुणी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले नाहीत असं ऐकायला मिळत आहे. आपण जनमत घेत असताना मनामनाचा ठाव घेत असताना या ठिकाणी आपण प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचत आहोत आणि त्यांच्या मनातील सत्ता कोणाची असावी, सत्ताधारी कोण व्हावं आणि नगरसेवक होत असताना कशा पद्धतीचा असावा या संदर्भात आपण त्यांच्या मनाची चाचपणी करत आहोत. तर आज आपण या ठिकाणी आलो आहोत जुना बाजारतळ नवीन बाजारतळ मैदानामध्ये. तर नमस्कार भैया. या ठिकाणी अकलूज नगर परिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा निवडणूक होत आहे. तर आपल्याला काय वाटतं या ठिकाणी सत्ता कोणाची यावी? भाजपची. भाजपची सत्ता काय यावी? कारण इथं कामं भरपूर केलेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. इथं म्हणा गटरी म्हणा, लाईटची म्हणा, लोकांची रेशन कार्डाची म्हणा, अशी अनेक कामं केलेली आहेत भाजप लोकांनी. अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडात नंबर 1 ची ग्रामपंचायत होती. त्यांच्या काळात कामं होत नव्हती का? त्यांच्या कामात काय एवढं का आपल्याला माहिती. आता नगर परिषद स्थापन होऊन या ठिकाणी 3 वर्ष झाली, निवडणुका झाल्या नव्हत्या. या दरम्यानच्या काळात झालेली कामं बोगस आहेत वगैरे असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं. आपल्याला काय वाटतं? असतील की आहे ती काय काय कामं त्यांनी म्हणजे लोकांनी दुसऱ्यांनी केलेली आहेत. ह्यांची नाव अशी गेले तिथं वर. नमस्कार. अकलूज नगर परिषद निवडणूक 2025 या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे. अकलूजमध्ये आशिया खंडातील नंबर 1 ची ग्रामपंचायत अकलूजचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर गेली अनेक वर्ष झालं निवडणूक झालेली नव्हती. आता जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण जनाला या ठिकाणी विचारत आहोत की तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा आणि नगर परिषदेवर कोणाची सत्ता असावी या संदर्भात आपण या ठिकाणी नवीन बाजार मैदान या परिसरात आलेलो आहोत. तर या ठिकाणी या ताई आहेत, त्यांना विचारूया त्यांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधी कसा आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्याला काय वाटतं या ठिकाणी अकलूज नगर परिषदेचा जे काही निवडणूक सुरू आहे त्याला सत्ता कोणाला मिळावी? भाजपालाच मिळाली पाहिजे सर. भाजपाला का सत्ता मिळावी? भाजपाने खूप छान काम केलेलं आहे. आमच्या परिसरातील नवीन बाजार तळावरतील जे महेश शिंदे दादा आहेत आणि आपल्या दीपालीताई वाघमोडे ताई, त्यांनी खूप छान काम केलं आहे. जिथे जनतेला गरज होती तिथं त्यांनी नेहमी पूर्णपणे सहकार्य केलं आहे. जनतेला पाठिंबा दिला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी सहकार्य केलं आहे. जनतेच्या अनेक अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. यापूर्वीचे पदाधिकारी किंवा पुढारी अशा पद्धतीने मदत करत नव्हते का? एवढी तर काय जनतेला खास मदत झालेली नाहीये जशी ह्या दोघांनी मदत केलेली आहे. यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. खूप गरीब जनताचं त्यांनी म्हणजे दुःख वाटून घेतलेलं आहे. जिथे जिथे त्यांना सहकार्य पाहिजे होतं तिथं पाठबळ त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्यांनीच निवडून यावेत. म्हणजे आता यावेळेस नगर परिषदेमध्ये सत्तांतर होणार आणि नवीन म्हणजे बीजेपीला या ठिकाणी किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? 26 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर 26 पैकी बीजेपीला किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? 15 तरी मिळावेत. म्हणजे यश मोहिते पाटलांचं असं म्हणणं आहे की 26-0 करणार. त्यांचं म्हणणं खरं होईल असं आपल्याला वाटतं का? नाही, शक्य नाहीये. असं आम्हाला तर वाटतं. जनतेच्या लोकांना तर वाटतं की नाहीये. म्हणजे बीजेपीची सत्ता यावी असं आपल्याला वाटतं. हो, बीजेपीची सत्ता. हो, स्थानिक पसंती म्हटलं तर हेच महेश शिंदे दादाच. धन्यवाद. भाजपचे काय काय कामं केले ते त्याच्या जोरावर सत्ता येईल असं वाटतंय. आमच्या गटारीचे केले ते, आमच्या दवाखान्याला मदत केली ती, मोठा ऑपरेशन झाले त्यात लई मदत आमची झाली. चांगले बरे वाटतात. हेच चांगलं बरं वाटते ते आम्हाला, मदतीला पण वेळा काढायला पण येते ते. नगरसेवक कोण असावा इथला? नगरसेवक तर महेश शिंदेच पाहिजे. कारण रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या. त्यांनी वेळोवेळी पाठपुरावे करून उपोषण हे करून त्यांनी मान्यता आणली. महेश शिंदे सारखं दुसरं कोणी काम केलं नव्हतं का? काम अजून तरी कोणी केलेलं नाही या भागात. ग्रामपंचायत सदस्य होते तरी त्यांनी सुद्धा केलं नव्हतं का? तेव्हा सुद्धा एवढी कामं झाली नव्हती की तेवढी कामं महेश शिंदेने झाले केली. नव्हते एवढं कोणतं काय हे बी झालं नव्हतं. कोणते पद नसताना सुद्धा तो माणूस एवढा पळाला. हा कसं आहे, तेवढं जर एरिया झालं कुणीकडले जर गांधी चौक ते बाजार तळ असू द्या, कुठला एरिया असू द्या, महेश शिंदे या गावातला कुठलंही बघत नाही. जिथं गरज पडेल कुणाला तिथं मदत करतेच. महेश शिंदे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यातनं आमच्या गल्लीत जे काही पूर्वी होत नव्हतं ती सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आमच्या गल्लीत.
म्हणजे पद नसताना महेश शिंदेनं बऱ्यापैकी कामं केली. बऱ्यापैकी आणि अगदी कुठलंही तुमच्या संकट काळात कुणी गरीब असू द्या, गोरगरीब असू द्या, किंवा कुणी नडलेला असू द्या, कुणी वंचित असू द्या, त्यांना ती बरोबर जाणार. समाज तिथं जात भेदभाव कुठला येणार नाही. करत नाही. महेश शिंदे नव्हता तेव्हा असं कोणी येत नव्हतं तुमच्या मध्ये. कोणी कुणाला विचारत नव्हतं. आमच्या जर गटरी तुंबल्या किंवा काय झालं, आमच्या घरात पाणी शिरलं तरी आम्हाला कोणी विचारत नव्हतं. विचारत नव्हतं. आणि वरनं कसं आहे, भाऊनी बी आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे. हा, म्हणजे मोहिते पाटलांचा पराभव होणार आणि होणार. भाजप येणार. येणार 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 हे जनतेला कळलं पाहिजे. शेवट त्यांनी कामं एवढी केली, रात्र बघितलं नाही, दिवस बघितला नाही, पाऊस बघितला नाही, ते पाळलेत भरपूर. त्यांनी कोरोनाच्या काळात ते भरपूर रुग्णांना मदत केलेली. असा गरजू वंचित एखादा गेला भाऊंपाशी, असा माघारी कुणी आला नाही की असं त्यांच्यापाशी गेलंय, आज या उद्या या परवा या, बाहेर गेलेत आलेत नाहीत वय, जिथं गेलं तिथं निर्णय भाऊंचा जागेवर निर्णय होतो. कुठल्याही गोष्टीत पशी भाऊचा जागेवर निर्णय आहे. निर्णय होतो तसं मान्यता बी दिली आपल्याला, सहकार्य बी हा. केले, मोठे मोठे दवाखान्याचे कामं बी झाले आमचे, सगळे झाले आमचे. अकलूज नगर परिषद सत्ता कोणाची यावी? स्वतः आपली बीजेपीची. बीजेपीची काय यावी? काय म्हणजे त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणीचे पुरावा वगैरे सगळे केले. आता वर्षाला लाडक्या बहिणीचे आपल्या महिन्याला 1,500 पडतात आपल्या खात्यामध्ये. तेवढं तरी आपल्या घर सोय थोडी तरी झाली आपल्या बाबतीत. आपल्या लेकरांच्या शिक्षणाला मला कशाला मला थोडंफार आपलं मदत होतीये. आणि रेशन फ्री आहे, आपल्याला धान्य फ्री आहे फुकट. रेशन कार्ड सुद्धा तरी महेश शिंदेने आम्हाला महिन्याभरात सगळं पुरं करून काढून पण दिलं. रेशन पण आपल्याला धान्य पण फुकट केलं. रस्त्याची कामं पण व्यवस्थित केलीत सगळे. म्हणजे भाजपचा नगरसेवक पदासाठी महेश शिंदे हा असंभाव्य उमेदवार आहे. त्यांची उमेदवारी ही जाहीर होणार आहे. उमेदवार आहे ते, भाऊ आहे आमचं पण खास. म्हणजे ते उमेदवार एकदम परफेक्ट आहेत असं वाटतं. परफेक्ट उमेदवार आहे भावासारखं. असं म्हणले माझ्या बहिणीला असं सही द्या म्हणून लगेच एका क्षणामध्ये सही देऊन आम्हाला रेशन कार्ड काढून दिलेलं आहे त्यांनी. पूर्वी असं कोण नव्हतं का? नाही ना, असं कधीच केलं नाही आम्हाला असं. एका मिनिटात जे आपलं हे जे ग्रामपंचायतीमध्ये एका मिनिटात आम्हाला सही घेऊन लगेच करून दिलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी. आणि अंगणवाडी सुद्धा काम इथलं बाजार तळाची अंगणवाडी खूप खराब होती, ते सुद्धा त्यांनी सगळं व्यवस्थित क्लिअर केलेलं. अंगणवाडी सुद्धा स्वच्छता केली त्यांनी. आणि कामं रस्त्याची कामं सुद्धा पूर्व चांगली केलेली, गटरीची कामं व्यवस्थित केली ती. असं बहिणीवणी आपल्या सगळं साफ केलं त्यांनी. तुम्ही आजपर्यंत असं नव्हतं का बघितलं उमेदवार? नाहीच बघितलं की सगळं आताच सही चाललेली आहे सगळी. अकलूज मध्ये परिवर्तन झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, बीजेपी आली पाहिजे पण, आणि झालं पण पाहिजे परिवर्तन. आणि आता आम्ही राहतोय झोपडपट्टी एरियात, तिथं टॉयलेटची सोय नाही, सगळी सोय नाही. आता बीजेपी आले ना, आपली सोय तरी पण झाली पाहिजे आम्हाला. बीजेपीने काय काय केलं आतापर्यंत? आता केलंय काय, आता लाडके बहीण लाडक्या बहिणी दिलं की 1,500 महिन्याला बीजेपीनं. आता आम्हाला झोपडपट्टीला तर ह्या एरियात आम्हाला निघली पाहिजे. आता मेन गोष्ट म्हणजे का, म्हणजे आम्हाला पण 3 मुली आहेत, टॉयलेटची सोय झाली पाहिजे थोडीफार. मुलींना कुठं सोडू शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, गरीब उचलून धरला पाहिजे सगळ्यांनी, बीजेपी लोकांनी पण. म्हणजे सगळ्या तुमच्या सोयी बीजेपी सत्तेत आल्यावर होतील, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. होणार ना, 100% होणार. भाऊ आहे म्हणजे होणार. करणार महेश शिंदे, करणार म्हणजे करणार. आम्हाला विश्वास भरपूर आहे त्यांच्यावर. नमस्कार. अकलूज नगर परिषद निवडणूक 2025 रणधुमाळी सुरू झालेली आहेच, पण मतदार सुद्धा आता जागा होऊ लागलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष झालं जी सत्ता होती, अशा खंडात 1 नंबरची ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूजची सत्ता मोहिते पाटलांकडे अनेक वर्ष होती. गेले अनेक वर्ष झालं निवडणुका न झाल्यामुळे नगर परिषद, ऐतिहासिक नगर परिषदेची निवडणूक आता होत आहे. तर या पार्श्वभूमीवर अकलूज मधील जनतेला नगर परिषदेची निवडणूक नवीन आहे, पण निवडणुका नवीन नाहीत, उमेदवार सुद्धा तेच आहेत. तर त्यांना नगर परिषदेला कोण हवंय या संदर्भात चाचपणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सध्या आपण आहोत. तर या ठिकाणी विचारूया. नमस्ते. आपल्याला या ठिकाणी अकलूज नगर परिषदेच्या नवीन बॉडीसाठी प्रथम जी निवडणूक होत आहे, आता मोहिते पाटील म्हणतात की आम्ही बीजेपीचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ देणार नाही, 26-0 करणार. याबद्दल आपल्याला काय वाटतं? असं होऊ शकतं का? नाही, बीजेपीच येणार, महेश शिंदेच येणार. सगळ्याच्या त्यांना मनात म्हणजे महेश शिंदेच आहे. ठीक आहे. तर या होत्या वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया. या ठिकाणी वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी कामे झालेली आहेत, या जोरावर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बंडखोरी न्यूज साठी गौतम भंडारे, सुनील ओवाळ.